हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? मस्त आहात ना? आशा करते तुम्ही सगळे आनंदात असाल. तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर थंडीच्या दिवसांमध्ये बघा किती साऱ्या अशा ज्या गोष्टी आहेत तर त्या आपल्याला मिळतात. म्हणजे मार्केटमध्ये ना इतक्या सगळ्या अशा वस्तूंना विकायला येतात जे तीनही ऋतू आहेत. तर त्या तीनही ऋतूंच्या मानाने म्हणजे उन्हाळा, हिवाळा आणि पावसाळा, तर या तीनही ऋतूंपैकी सगळ्यात चांगल्या खाण्यापिण्याच्या ज्या गोष्टी आहेत तर त्या ना छान अशा हिवाळ्यामध्ये आपल्याला ना मुबलक प्रमाणामध्ये मिळतात आणि अगदी अशा ना नैसर्गिक गोष्टी मिळतात. म्हणजे हिवाळ्याचं जे वातावरण आहे तर ते बघा झाडांसाठी म्हणा किंवा भाजीपाल्यासाठी म्हणा अगदी असं ना उत्तम वातावरण असतं. आणि या उत्तम वातावरणामध्ये अगदी अशा छान वातावरणामध्ये ना ग्रो झालेले हे जे फळं आहेत किंवा फळभाज्या आहेत, पालेभाज्या आहेत, तर या सगळ्या गोष्टी आपल्याला मिळतात. तर म्हणून मग बघा इतर ऋतूंच्या मानाने ना हिवाळ्यामध्ये या ज्या गोष्टी आहेत तर त्या छान अशा मुबलक प्रमाणामध्ये मिळतात. आणि किती किती काय काय रेसिपी आपण या हिवाळ्याच्या दिवसांमध्ये बनवत असतो. तर तेच बघा माझंसुद्धा ना तेच चालू आहे. गाजरचा हलवा बनवण्यासाठी ना गाजर मी आणलेले आणि खरं सांगायचं तर बघा हा ना सीझनचा पहिला गाजरचा हलवा आहे माझा. म्हणजे अद्यापही गाजराचा जो हलवा आहे तर तो मी काही बनवलेला नव्हता. आणि गाजराचा हलवा जेव्हा मला बनवायचा असतो तर त्यावेळेला बघा एकत्रच ना 3-4 किलो गाजर मी घेऊन येते आणि त्यांचा हलवा बनवते आणि तोच मग फ्रीजला स्टोअर करून ठेवते. तर तो म्हणजे 4-5 दिवस ना छान असा चालतो. कशा प्रकारे बनवते आणि कशा प्रकारे स्टोअर करून ठेवते तर ते समोर तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणारच. तर बघा मी सुद्धा ना 3 किलो गाजर आणले होते. तर त्यांना धुवून घेतलं आणि त्यांना शिलून मग किसून घ्यायचं आहे. तर ते काम मी यांच्याकडे दिलं. हे बसलेले होते टी व्ही बघत. तर मग हे काम मी त्यांच्याचकडे दिलं. कारण बघा आपल्याही मागे ना कितीतरी कामं असतात आणि सगळंच काम आपण एकाच वेळेवर परफेक्टली करू म्हणजे असा जर विचार केला आपण तर ते आपल्याने काही होत नाही. आणि हा जो व्हिडिओ मी आज तुमच्यासोबत शेअर करत आहे तर बघा काल जो व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला म्हणजे तो बुधवारचा व्हिडिओ होता. तर त्याच व्हिडिओचा म्हणजे सायंकाळच्या वेळेला त्याच दिवशीचा हा व्हिडिओ आहे. तर बघा म्हणजे जी धावपळ माझ्या मागे होती तर ती मी कालच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केलेलीच. आणि सायंकाळच्या वेळेला ना मग मला पुन्हा आणखी कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की सायंकाळच्या वेळेला मला डॉक्टरकडे म्हणजे 1-2 दिवसात डॉक्टरकडे जावं लागणार. पण ते 1-2 दिवसात जाण्यापेक्षा त्याच सायंकाळी मला डॉक्टरकडे सुद्धा जावं लागलं. तर दुपारच्या वेळेला बघा हे जे फळं वगैरे मी आणलेले होते कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की उद्याचा गुरुवार आहे आणि तेच पूजापातीसाठी जे काही फळं वगैरे आहेत तर ते मी आणले होते. तर तेच फळं सगळे व्यवस्थित ठेवून दिले आणि त्यानंतर संध्याकाळच्या वेळेला ना सगळे हळदीवालं दूध पितात. कारण आता सध्या म्हणजे थंडी खूप वाढत चालली आहे त्यामुळे सर्दी खोकला असा काय काय सगळ्यांचा ना हेल्थ इश्यू चालू आहे. तर त्यामुळे रोज संध्याकाळी सगळे हळदीवालं दूध पितात. आणि काल मी तुम्हाला सांगितलं होतं की 1-2 दिवसात मला डॉक्टरकडे फेरी मारावीच लागणार. पण ते 1-2 दिवसामध्ये जाण्यापेक्षा त्याच रात्रीला म्हणजे त्याच सायंकाळला मला डॉक्टरकडे जावं लागलं. कारण सायंकाळपर्यंत ना त्रास इतका वाढला आणि अचानकच बघा जी हार्टबीट्स आहे तर ती अचानकच हाय व्हायची आणि खूपच असं घाबरल्यासारखं आणि एकदम असं ना अस्वस्थ वाटायला लागलं. तर मग म्हटलं आता वेळ करण्यापेक्षा ना सायंकाळच्याच वेळेला डॉक्टरकडून येऊन गेलेलं बरं. कारण बघा आपल्याही मागे ना मग घरातले इतके सारे कामं असतात आणि आपणच जर मग बिस्तर पकडला तर घरातले कामं कसे होणार काय होणार. तर याच्याने म्हटलं खूप वेळ करण्यापेक्षा सायंकाळच्याच वेळेला म्हणजे त्याच दिवशी मी सायंकाळच्याच वेळेला ना डॉक्टरकडे गेली. आणि त्याच इथे गोळ्या बघणं माझं चालू होतं. कारण बघा काही औषधी ना जेवणाच्या आधी असते काही नंतर असते. तर म्हटलं जेवणाच्या आधीची जी काही औषध वगैरे असेल तर ती बघून घेतलेली बरी होते. नाही तर मग आपल्याला लक्षात राहत नाही. तर तेच बघणं माझं चालू होतं. सोबतच माझा स्वयंपाकसुद्धा चालू होता. म्हणजे यांनी गाजर किसणे आणि त्याला छिलून देणे म्हणजे ते गाजराच्या साली काढून घेणे. सॉरी माझ्या हिंदी मराठीचा थोडासा प्रॉब्लेम होतो. तर ते करून दिलं. तोपर्यंत माझा किचनचा म्हणजे जे काही किचनचं माझं काम होतं थोडीशी काही रेवठेव होती, थोडासा स्वयंपाक होता. तर तो सगळा आटोपला आणि तोपर्यंत यांनी गाजरसुद्धा छान असे म्हणजे किसून दिलेले. तर बघा छान असं कढईमध्ये ना तूप घातलं आणि तुपामध्ये ना हे गाजर परतून घेते. 3 किलो गाजर आहेत. हे 3 किलो गाजरांसाठी मी थोडंसं दूध वापरणार आहे आणि 250 ग्राम मी खोवा आणलेला आहे. तर तुपामध्ये ना गाजर छान असे परतून घेतले. खूप काही असं परतायचं नाही. एक साधारण 5 मिनिट जरी परतले तरी म्हणजे पुरेसं आहे ते.
तर ते परतून घेतलं आणि त्यानंतर यामध्ये ना मी दूध घातलेलं आहे, म्हणजे गाजर शिजण्यासाठी काहीतरी थोडासा लिक्विड हवा. तर पाणी वगैरे मी काही घालत नाही, दूध घालते. तर छान असं ना पुन्हा 5-10 मिनटं दुधामध्ये ना मीडियम टू लो फ्लेमवर हे जे गाजर आहे तर ते छान असे शिजवून घेतले. अधामधामध्ये ना त्यांना परतत राहायचं, नाहीतर मग बघा जे गाजर आहे तर ते खाली ना करपायला लागतात. आणि माझी ही जी कढई आहे इतकी छान आहे आणि इतकी उपयोगात येते मला. जवळपास 10-12 वर्षाच्या आधीनं ही कढई मी घेतली होती. तर बघा जास्त प्रमाणामध्ये पोहे बनवायचे असतील किंवा लिंबूचा मुरब्बा बनवायचा असेल किंवा गाजरांचा हलवा बनवायचा असेल, त्यावेळेला ना ही कढई मला इतकी कामी येते आणि छान मोठी आहे आणि म्हणजे ठेवलेलीच राहते, तिचं काही काम पडत नाही. पण अशा जेव्हा काही गोष्टी बनवायच्या असतात त्यावेळेला ती कढई मला खूप कामी येते. तर बघा गाजर ना बऱ्या प्रमाणापैकी ना शिजत आलेले होते. त्यामध्ये मी ना खोवा घातला. खोवा कढईमध्ये परतला वगैरे नाही, डायरेक्टच मी हलव्यामध्ये खोवा घातला. कारण खोवा जो आहे तर तो ताजाच आमच्यासमोर बनवलेलाच होता. ठेवलेला खोवा असेल तर त्याला बघा परतून घ्यावं लागतं थोडीशी त्याची स्मेल वगैरे निघण्यासाठी. पण हा जो खोवा आहे तर तो आमच्यासमोरच बनत होता, त्यामुळे मग तो ताजाच होता, म्हणून मग मी त्याला काही परतलं नाही. चवीनुसार साखर घालून घेतली. म्हणजे माझ्या इथे मुलांना ना जो हलवा आहे तर तो थोडासा ना गोड प्रमाणातच आवडतो. तर म्हणून मग थोडीशी साखर जी आहे तर ती मी जास्तच घालते आणि त्यानंतर जे काही ड्रायफ्रूट्स वगैरे आपल्याला घालायचे असतील तर ते घालून घ्यायचे. माझ्या इथे फारसे ड्रायफ्रूट्स काही होते नाही, कारण 2 दिवसाच्या आधीच मी ना ड्रायफ्रूटचे सगळे असे लाडू बनवलेले, तर त्यामुळे फक्त बदाम आणि किशमिश वाचलेले होते, तर तेच मी इथे घातले. तर अशा प्रकारे बघा मस्त छान असा ना जो हलवा आहे तर तो माझं बनवणं चालू आहे. आणि सध्याही म्हणाल तर बघा सध्याही ना म्हणजे माझी जी तब्येत आहे तर ती अस्वस्थच चालू आहे. म्हणजे अजूनही जो ही हार्टबीटचा प्रॉब्लेम होता तर तो चालूच आहे. पण हे गाजर मी मंगळवारला आणलेले होते आणि ते खराब होतील म्हणून मग मी ते वाया जाऊ नये यामुळे मग ते बनवून घेतले. आणि खरं सांगते बघा, या आठवड्यामध्ये ना इतकी धावपकड चालू आहे की काय सोडावं, काय करावं, काय करू नाही, तर असं काय ना सध्या चालू आहे. पण कामं अशी असतात की एकही काम तुम्ही स्किप करू शकत नाही आणि एकही काम सोडू शकत नाही. सगळे जे कामं आहेत तर ते कंपल्सरी करणाऱ्या कामांमध्ये जे कामं येतात तर तसे हे कामं आहेत सध्या. तर म्हणून मग म्हटलं की डॉक्टरकडे जाऊन आधी थोडंसं म्हणजे चेकअप वगैरे करून घेणं गरजेचं आहे. तर तेच करून घेतलं. आणि बघा कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं की म्हणजे ती फक्त ना एका दिवसाची धावपळ होती, कारण रोजच्या रोज तेच ते व्हिडिओ मी तुमच्यासोबत नाही शेअर करू शकत. पण काल तरी मी तुम्हाला दाखवलं की सध्या काय चालू आहे. आणि खरं सांगते की बघा सध्याच्या या आठवड्यामध्ये ना रोजच्या सारखीच अशी काय ना काय धावपळ जी आहे तर ती माझ्या मागे चालू आहे. तर चला तुमच्यासोबत बोलता बोलता छान असा जो हलवा आहे तर तो बनवून तयार झालेला. जेवणाच्या आधीचं माझं औषध होतं ते संपवलं आणि त्यानंतर जेवण खाणं वगैरे आटोपलं. नाही म्हणजे जो हलवा मी बनवलेला होता तर सगळ्यात आधी देवांना त्याचा नैवेद्य लावला आणि त्यानंतर मग सगळ्यांना दिला. सगळ्यांना खूप आवडला. आणि वाचलेला जो हा हलवा होता तर तो बघा अशा प्रकारे ना एका स्टीलच्या डब्यामध्ये भरून मी ठेवते आणि तो फ्रीजला ठेवते. जेव्हा मग कधी कोणाला खायचा असेल तर बाहेर काढून घ्यायचा, नॉर्मल होऊ द्यायचा किंवा मग कढईमध्ये ना थोडंसं आणखी परतून घ्यायचं आणि तो मग हलवा जो आहे तर तो सगळ्यांना द्यायचा. तर अशा प्रकारे बघा 7-8 दिवस ना हा जो हलवा आहे तर तो छान असा फ्रीजमध्ये चालतो. तर यामुळे मग मी 3-4 किलोचा जवळपास असा हलवा जो आहे तो बनवून ठेवते. तर चला जेवण खाणं वगैरे सगळं आटोपलं. त्यानंतर माझं औषध होतं तर ते सुद्धा घेऊन घेते. तर अशा प्रकारे बघा शेवटी जी आहे तर ती डॉक्टरकडे फेरी मला मारावीच लागली. तर चला व्हिडिओ मी इथेच संपवते. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बाय.